मासिक पाळीच्या वेळेस योग्य आहार विहार घेतल्यास काय फायदे होतात आणि अयोग्य आहार विहार घेतल्यास काय तोटे होतात या संदर्भाची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल राऊत. स्त्रीची मासिक पाळी ही तिच्या शरीराची व गर्भाशयाची शुद्धी करणारी प्रक्रिया आहे. या काळामध्ये आहार हा पचण्यास हलका, स्निग्ध, ताजा, गरम व शरीराला पोषण करणारा असावा. मासिक स्त्राव सुरू झाला की शरीरातील रस व रक्तधातू हे क्षीण होतात. त्यामुळे वातदोषाचा प्रकोप होतो व याचा परिणाम म्हणून जाठर अग्नी मंद होतो. रक्तधातू क्षीण होते, त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण हे नेहमीपेक्षा कमी होते. मासिक पाळीच्या वेळेस योग्य आहार विहार घेतल्यास काय फायदे होतात आणि अयोग्य आहार विहार घेतल्यास काय तोटे होतात या संदर्भाची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल राऊत. स्त्रीची मासिक पाळी ही तिच्या शरीराची व गर्भाशयाची शुद्धी करणारी प्रक्रिया आहे. या काळामध्ये आहार हा पचण्यास हलका, स्निग्ध, ताजा, गरम व शरीराला पोषण करणारा असावा. मासिक स्त्राव सुरू झाला की शरीरातील रस व रक्तधातू हे क्षीण होतात. त्यामुळे वातदोषाचा प्रकोप होतो व याचा परिणाम म्हणून जाठर अग्नी मंद होतो. रक्तधातू क्षीण होते, त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण हे नेहमीपेक्षा कमी होते. वातदोषाचा प्रकोप असल्यामुळे अंग गळून जाणे, हातपाय दुखणे, कंबर दुखणे यासारखी लक्षणे आपल्याला बघायला मिळतात. म्हणून या काळामध्ये गाईचे दूध, तांदळाची खीर तसेच शिंगाड्याची पिठाची खीर याचे सेवन करावे. तसेच दुपारच्या भोजनामध्ये भाताची पेज, भाज्यांचे सूप व मुगाच्या डाळीचे कढण या काळामध्ये तुम्ही बेकरी प्रोडक्ट्स, जंक फूड, पॅक फूड, आंबवलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास व तुमची मासिक पाळी ही अनियमित तसेच कष्टप्रद होते. आहारासोबतच आयुर्वेदामध्ये या दिवसांमध्ये आपली वागणूक कशी असावी या संदर्भाचे सुद्धा नियम सांगितलेले आहेत. या दिवसांमध्ये शक्य तितकी विश्रांती घ्यावी, दुपारी झोपून जागरण करू नये, सकाळी लवकर उठावे. तसेच व्यायामामध्ये मायक्रो एक्सरसाइज किंवा चालण्याचा व्यायाम तुम्ही करू शकता, परंतु हेवी वर्कआउट करू नये. स्वच्छता राखावी, शारीरिक व मानसिक दृष्ट्या शांतता ठेवावी. असा योग्य आहार विहार केल्यास मासिक पाळीनंतर जे स्त्रीबीज निर्माण होते ते उत्तम प्रतीचे होते आणि गर्भधारणेच्या वेळेस येणाऱ्या ज्या अडचणी येतात त्या नगण्य होतात व याबरोबरच आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे खूप चांगले राहते. धन्यवाद.